मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार. सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पण शासकीय सेवेत आहात का, किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी शासकीय सेवेत कार्यरत आहे का? मग आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आजची ही बातमी अशा कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे जे कर्मचारी कोरोनाच्या आधीपासून सेवेत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील सरकारने कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीचा लाभ थांबवला होता. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यावेळी अडचणीचा सामना करावा लागला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळातही आपलं कर्तव्य काटकोरपणे पार पाडलं, पण तरी सुद्धा शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ थांबवला. खरे तर कोरोनामुळे शासनाच्या तिजोरीत मोठा खळखळाट निर्माण झाला होता. यामुळे कोरोना महामारीच्या काळात महागाई भत्ता रोखून ठेवण्यात आला. मात्र आता रोखून ठेवण्यात आलेला सदर महागाई भत्ता आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील थकीत डीए मिळण्याचा मार्ग मोकळा होतोय अशी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, कोरोना काळात देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या 18 महिन्याच्या कालावधीत केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा डीए वाढ रोखून ठेवण्यात आली होती. या 18 महिन्याच्या कालावधीत डीए मध्ये कोणतीही वाढ लागू करण्यात आली नाही. त्यानंतर जुलै 2021 पासून डीए वाढ पुन्हा लागू करण्यात आली. मात्र रोखून ठेवलेल्या कालावधीतील थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या अन्यायाविरोधात देशातील विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारक संघटनांनी आवाज उठवला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल असून त्या अद्याप प्रलंबित आहे. तज्ज्ञांच्या मते या प्रकरणात न्यायालय कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रोखून ठेवलेल्या 18 महिन्याच्या डीए थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा केली जाऊ शकते. दरम्यान कर्मचारी युनियनकडून सरकारकडे वन टाइम सेटलमेंटची मागणी करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार 18 महिन्याची डीए थकबाकी रोख स्वरूपात देण्याऐवजी एकदाच डीए मध्ये 5% पर्यंत वाढ करण्यात यावी अशी मागणी आहे. आता सरकारने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. थोडक्यात कोरोना काळातील रोखलेला डीए मिळण्याबाबत हालचालींना वेग आला असून सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक आता केंद्र सरकार या संदर्भात नेमका कोणता निर्णय घेते याकडे आशेने पाहत आहेत. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.